श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. त्या 102 हा श्लोक आहे. अतिलीनता सर्व भावे स्वभावे, जना सज्जना लागी संतोष व्हावे. देहे कारणी सर्व लाभीत जावे, सगुणी अति आदरेसी भजावे. काय असायला पाहिजे आणि त्याचा काय परिणाम होतो. काय नसावं ते सांगतात, तसंच काय असावं ते सांगतात. ह्याच्यामध्ये ते म्हणतात, पहिला शब्द आहे अतिलीनता. सर्व भावे आणि स्वभावे, प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. समर्थ पुष्कळ गोष्टी अति नको म्हणतात. अति काम, अति क्रोध, या गोष्टी अति नको असं म्हणतात. पण त्याचबरोबर सद्गुण जे आहेत ते जर अति असले तर ते जास्त चांगले, परमार्थाला पोषक ठरतात. इथं त्याच्यामध्ये म्हटलं अतिलीनता. लीनता, नम्रता, विनय ज्याला आपण म्हणतो, ही अति नम्रता जी आहे अत्यंत आवश्यक आहे. आणि ती कशी पाहिजे? पुन्हा स्वभाव आहे, सहजच असायला पाहिजे. मुद्दाम लक्षात ठेवून प्रयत्नपूर्वक असं सुरुवातीला व्हावं. पहिल्यांदा प्रयत्नपूर्वक करायची, कुठली गोष्ट प्रयत्नपूर्वक करायची. साधं चालायचं असलं तरी पहिल्यांदा आपण प्रयत्नपूर्वक चालतो, मग सहज चालायला येतं. तसं स्वभाव आहे. लीनता हा आपला स्वभाव झाला पाहिजे. वरवरचं लीनता उपयोगी नाही आहे. जसं निवडणुकीच्या वेळेला केलेले नमस्कार जे असतात, अगदी लीनता, नम्रपणाने करतात नमस्कार, त्याला अर्थ नाही आहे, ते खोटे आहेत. त्याला दांभिकपणा म्हणतात, खरी लीनता नाही. ही लीनता रक्तातून भिनलेली पाहिजे आणि त्याच्यासाठी आतमध्येच परिवर्तन झालं पाहिजे. आपलं अंतःकरण हळुवार झालं पाहिजे. कठोर अंतःकरण असेल लीनता येणार नाही. अहंकार असेल लीनता येणार नाही. त्यामुळे मुळातूनच हे दोष घालवल्याशिवाय अति लीनता येणार नाही. पण लीनता याचा अर्थ सुद्धा हीनता, दीनता नव्हे, लाचारी नव्हे. लाचारीच्या पोटी जी नम्रता स्वीकारली जाते ती खरी नाही. हित लीनता जी आहे ती सर्व गोष्टी आहेत त्याच्याजवळ, अनेक गुण आहेत, मानमान्यता आहे, कीर्ती आहे, संपत्ती, सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याजवळ. अनेक गुण त्याच्याजवळ आहेत, लौकिक अर्थाने आणि पारमार्थिक अर्थाने. सगळे गुण असून देखील त्या गुणांचा अहंकार नाही आहे. जसं असं म्हणतात की वृक्षाला फळं लागली म्हणजे तो खाली झुकतो, त्या फळभाराने त्या फांद्या खाली झुकतात. तसं सद्गुण जर अंगात असेल तर त्याचा परिणाम असा दिसायला पाहिजे की ती व्यक्ती लीन झालेली आहे. हीन दीनता वेगळी आहे. काहीतरी मागायचं आहे, काहीतरी अपेक्षा आहे. आपल्या बॉसच्या पुढे आपण लीन असतो, सत्तेच्या पुढे लीन असतो, संपत्तीच्या पुढे लीन असतो. तशी लीनता इथं नाही आहे. ही मुळातच आहे. आपण कोणी नाही, दुसरा आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. अनेक गुण त्याच्याजवळ आहेत, त्याचे गुण मला घ्यायचे आहेत अशी भावना आहे. मी कुणी मोठा आहे, झालो आहे, लोकांनी मला मोठं म्हणावं, माझी स्तुती करावी असं नाही आहे. आणि ह्या दृष्टीनं ज्ञानेश्वरीतला 13व्या अध्यायातले ज्ञानी पुरुषाचे गुण जे आहेत ते वाचण्याजोगे आहेत. ज्ञानी पुरुषाला कुणी आपली स्तुती केली तर त्याला ओझं वाटतं, त्याला वाटतं नको. कारण न जाणो देहबुद्धी बळावे म्हणून स्तुतीसुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करावं. कुणी निंदा केली तर जरा विचार करावा की का बरं निंदा झाली, आपल्याला काही सुधारायला पाहिजे का. कारण निंदकाचे घर असावे शेजारी, तो आपले दोष दाखवून देतो, त्याचा विचार करावा. पण स्तुती केली तर त्याच्याकडे डोळेझाक करावी, किंबहुना ती स्तुती ऐकत बसू नये. ही जी लक्षणं सांगितली लीनतेची त्याच्यामध्ये, ही विचार करण्याजोगी आहे. एकदम येणार नाही आहे, हळूहळू आपल्या अंगी ते बाणवायला पाहिजे. म्हणून अतिलीनता. सर्व भावे स्वभावे. कशासाठी पाहिजे आणखी?
जना सज्जना लागे संतोष व्हावे. सज्जन, तिथं जिथं जिथं सज्जन शब्द वापरलेला आहे तिथं तिथं त्याचा अर्थ संत सद्गुरू असा अर्थ घ्यायचा. बाहेर ज्याला जेंटलमन म्हणतात तो सज्जन नव्हे, सत्जन. सतच्या ठिकाणी, आत्मवस्तूच्या ठिकाणी जो बुडून राहिलेला आहे अखंड, त्याला सज्जन म्हणायचं. त्या सज्जनाला निववायचं, संतोष व्हायचं. सज्जनाला संतोष कशाने होत? तुम्ही त्यांना किती मान दिलात तर संतोष होईल, किती पैसे दिलेत तर संतोष होईल, सत्ता संपत्ती काय दिल्याने संतोष होईल? त्यांना कशानेही संतोष होत नाही. ते मुळातच संतोषी असतात, मुळातच तृप्त असतात, आत्मतृप्त. स्वरूपानंद जसं म्हणत असत, आत्मतृप्त स्वरूपानंद. त्यांना काही दिल्याने ते तृप्त व्हायचे नाही आहेत, कारण ह्या बाह्य गोष्टी आहेत त्या नश्वर आहेत याची त्यांना पूर्ण खात्री झालेली असते. आणि आपल्या साधनेने ते आत्मरूप झाल्यामुळे ते तृप्तच असतात, अखंड शांत आनंदरूप आणि तृप्त. म्हणून सज्जनांना संतोष करायचा असेल तर त्यासाठी लीनता हा गुण फार महत्त्वाचा आहे. त्यांना शरणागत व्हायचं आहे, त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. तर जितकी लीनता, मी कोणी नाही म्हणून संतांच्या दारात जाताना आपला मोठेपणा बाहेर ठेवून जायचं. त्यांच्याकडनं आपल्याला काही शिकायचं आहे, काही घ्यायचं आहे, आत्मधन मिळवायचं आहे, या बोधाने तिथं जायचं आहे. म्हणून त्या सज्जनांना संतोष देण्यासाठी लीनता हा गुण फार महत्त्वाचा आहे. परमार्थात त्याला फार मोलाचं स्थान आहे. म्हणून जना सज्जनालागी संतोष व्हावे. भगवंताला सुद्धा त्याचा संतोष मिळवायचा, त्यांची कृपा मिळवायची, तर भगवंताच्या चरणी देखील नतमस्तक व्हायला पाहिजे. नुसतं देहानी नाही, मनानी. दाय विल बी डन, तू जे करशील ते मला मान्य आहे, त्यात कुठेही माझं म्हणणं असं माझं राहत नाही. काय आणखीन काय करावं? देहे कारणी सर्व लावित जावे. देहे कारणी, आपला देह जो आहे तो दुसऱ्यासाठी झिजवावा. आपण आपल्यासाठी देहाचं कौतुक करत असतो, स्वतःला नटवायला, सजवायला, खायला घालायला, सुख मिळण्यासाठी पुष्कळ कष्ट घेतो, पण दुसऱ्यासाठी कष्ट घ्यायची तयारी नसते. पण जो साधक आहे त्याला जर आपलं ध्येय साधायचं असेल, ध्येय काय आहे साधकाचं? भगवत प्राप्ती, स्वरूप बोध, मी कोण आहे हे जाणून घेणं. हे जर त्याला करायचं असेल तर देह कष्ट द्यायला पाहिजे. साधनेमध्ये जे जे काही करणं आवश्यक आहे ते सगळं करायला पाहिजे. आरामात पडून, अंथरुणावर लोळून मला भगवत प्राप्ती होईल का असं जर कोणी म्हणेल, कदापि होणार नाही. कारण देहबुद्धी जायला हवी असेल तर देहाला कष्ट द्यायला पाहिजे. आणि म्हणून इतरांची सेवा, विशेषतः संत सज्जनांची सेवा, भगवंताची सेवा ही करायला पाहिजे. भगवंत आपल्याकडे काही मागायला येत नाही, पण आपण काय करतो ते तो पाहत असतो. आपल्या आतच बसलेला आहे. आपला भाव काय आहे, कसं तरी कर्म करता का सेवाभावाने करता ते तो पाहतोय आतमध्ये. त्यामुळे तो आहे याची जाणीव अखंड ठेवावी आणि आपला देह दुसऱ्याच्या हितासाठी झिजवावा. प्रत्येक कर्म करताना त्याचं हित आहे ना हे बघायला पाहिजे. कारण इथं प्रेयस आणि श्रेयस अशा दोन गोष्टी आहेत. प्रेयस म्हणजे प्रिय वाटणारं, दुसऱ्याला बरं वाटेल म्हणून काही गोष्टी आपण करत असतो. खायला प्यायला घालतो, कुठेतरी नेतो, करमणुकीसाठी नेतो, त्याच्यासाठी पैसे खर्च करतो, त्याला प्रेयस आहे म्हणून. पण ते श्रेयस असेल असं नाही. श्रेयस म्हणजे कल्याणप्रद, त्याच्या हिताचं काय आहे ते करण्यासाठी देह झिजवणं हे आवश्यक आहे. म्हणून इथं त्यांनी जे म्हटलं आहे, देहे कारणी सर्व लावित जावे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करण्यासाठी देहाला कष्ट दिले पाहिजे. चंदन जसं उकाळल्यानंतर सुगंध येतो त्याचा, तसं देह जसा तुम्ही कष्टवीत जाल
तसं तसं त्याच्या सद्गुणाचा सुगंध येत राहतो. आळशी मनुष्य आहे, काही करत नाही आहे, दुसऱ्याच्या जीवावर जगतोय, असा जर मनुष्य असेल तर त्याच्याच्यानी साधना होणार नाही, तो काही करू शकणार नाही. आणखी एक काय सांगितलं, सगुणी अति आदरेसी भजावो. सगुणाचं भजन करायला पाहिजे. निर्गुण आणि सगुण असं म्हटलेलं आहे. सगुण नेले ब्रह्मज्ञाने आणि निर्गुण नेले संदेहाने. म्हणजे निर्गुण देवाबद्दल काही म्हटलं तर ज्याला काही करायचं नाही तो म्हणतो कुठे निर्गुण, काही दिसत नाही, काही नाही. जे दिसत नाही ते आम्ही खरं मानत नाही, प्रत्यक्षवादी असे म्हणतात त्यांना. प्रत्यक्ष काय दिसतं, पृथ्वी आप तेज वायू दिसतं, आकाश आम्ही मानत नाही, दिसत नाही. सगळ्याच गोष्टी दिसत नसतात, मानाव्या लागतात. तसं भगवंताचं अस्तित्व मानावं लागतं. त्यामुळे तो निर्गुण जो आहे तोच सगुण झालेला आहे. संत ही माझी रुपडी म्हटलेला आहे. त्यामुळे संत अवतारी पुरुष हे त्या निर्गुणातच सगुणाला आलेले आहेत. भगवद्गीतेचा 11वा अध्याय विश्वरूप दर्शन, त्याच्यात अर्जुनाला त्यांनी भगवंताने विश्वरूप दाखवलं, पण त्याला काय ते पचनी पडलं नाही, तो घाबरला आणि तो म्हणला मला हे काय नको, तुझं जे सावळं चतुर्भुज रूप आहे तेच मला असू दे, त्याच्याशी बोलता येतं. कारण इथं इतकी मुखं आहेत की मी बोलणार कोणाशी. पाय धरायचे म्हटलं तर किती पाय आहेत तुझे, कुठं पाय धरू मी. त्यामुळे तुझं आपलं सगुण रोपडं तेच मला पाहिजे. तेव्हा भगवंत म्हणतात त्याला नेणसीच गावंडी आहे. गावंडळ कुठला, काय कोपो आता तुझ्या रागून तरी काय करणार, तुला कळतच नाही. यामुळे मग काय कर, निर्गुणाचं भान ठेव आणि सगुणाला भज. निर्गुणाला भजता येत नाही प्रत्यक्ष, पण सगुणाची पूजा करता येते. म्हणून हा देहाला कष्ट सुद्धा जे द्यायचे ते सगुणाची पूजा करायची. मनाने पूजा केली का कष्ट नको करायला. फुलं आणा, गंध ओवाळा, त्या देवाला स्नान घाला, हे कुठं करत बसायचं. मानस पूजेला महत्त्व आहे, नाही असं नाही, पण आळसाच्या पोटी मानस पूजा करतो ह्याला अर्थ नाही आहे. सगुण पूजेचे कष्ट घ्यायला पाहिजे आणि त्याच्यात कष्ट आहे तसं वाटता कामा नये, आनंद वाटला पाहिजे. दिवसेदिवस भक्ती वाढली पाहिजे. जसं आपलं मूल जन्माला आलं की ते जसं जसं मोठं जातो, आपण त्याचं सगळं करत राहतो, तसं तसं आपलं प्रेम वाढत राहतं. तसं सगुणाची जशी जशी आपण भक्ती करू, पूजा अर्चा करू, तसं त्या सगुणावरचं प्रेम आपलं दिवसेदिवस वाढत जातं, भक्ती वाढत जाते. म्हणून इथेही म्हटलं आहे सगुणी अति आदरेशी, अत्यंत आदरपूर्वक, अंतःकरणपूर्वक त्याला भजावे. भजावे म्हटलं आहे. भज म्हणजे एकरूप होणं, समरस होणं. शिवाला बसता बसता आपण स्वयं शिवरूप व्हायचं. रामकृष्ण जसे काली मातेची पूजा करता करता तिच्याशी एकरूप व्हायचे आणि पूजा करताना ती फुलं कालीला व्हायचे, आपल्या मस्तकावर व्हायचे. आपण तसं नुसतं करून आपण तसं होणार नाही. आधी त्या स्थितीमध्ये यायला पाहिजे, एकरूपता साधली पाहिजे, मग हा भाव राहील. त्यामुळे मनाने आम्ही पूजा केली असं म्हणून आळस आपला प्रगट करू नये, तर करावे. पुष्कळ वेळा घरामध्ये म्हणतात पूजा कोण करतं, कोणतरी सांगतात आमचे यजमान पूजा करतात. जेवताना मात्र सगळेजण जेवताना का ते जेवले म्हणून तुम्ही जेवत नाही. मग त्यांनी पूजा केली असली तरी आपणही पुन्हा त्याला 2 फुलं घातली, अक्षता टाकल्या, नमस्कार केला, ह्याला हरकत आहे का. किती वेळा पूजा करावी असं काही नाही, प्रत्येकाने पूजा करावी. 2-5 मिनटं करावी ना, त्याला नमस्कार करावा, शरणागत व्हावं, कृतज्ञता व्यक्त करावी आणि मग आपल्या मार्गाला लागावं. म्हणून त्यांनी म्हटलं आहे सगुणी अतिलीनता सर्व भावे स्वभावे, जना सज्जना लागी संतोष व्हावे, देहे कारणी सर्व लाभीत जावे, सगुणी अति आदरेसी भजावे. जय जय रघुवीर समर्थ.